आजच्या ह्या पदग्रहण समारंभासाठी उपस्थित असलेले तालुक्यातील सगळे डॉक्टर्स आणि जे आता नवनिर्वाचित अध्यक्ष डॉक्टर प्रशांत काचळे सर आणि त्यांची टीम या सगळ्यांचं मी मनापासूनचं अभिनंदन करत असताना खरं तर मी डॉक्टर कामत्यांच्या इथं उद्घाटनाला गेलो होतो तेव्हा एक गाणं उद्धृत केलं होतं. मी आता पुन्हा एकदा ते गाणं उद्धृत करतो की हे सगळं डॉक्टरांना लागू पडतं. किसी की मुस्कुराहटों पे हो निसार, किसी का दर्द मिल सके तो ले उधार, किसी के वास्ते हो तेरे दिल में प्यार, जीना इसी का नाम है. मला वाटतं हे डॉक्टरांना लागू पडतं, कारण कोण डॉक्टर कोण पेशंट माहीत नाही, परंतु त्याचं दुःख आपण आपलं म्हटलं पाहिजे आणि त्याचं दुःख आपण म्हणून समोरच्याला आनंद कसा देता येईल, समोरच्याला त्याच्या समस्या कशा सोडवता येतील यासाठी काम करता आलं पाहिजे. आणि मला वाटतं ही फार मोठी गोष्ट आहे की देवाने काही लोकांना समाजामध्ये पाठवलेलं असतं की त्यांची दुःख तुम्हाला वेचता आली पाहिजे, त्यांची दुःख दूर करता आली पाहिजे आणि त्यातली एक संघटना किंवा एक जो व्यवसाय आहे तो डॉक्टरांचा आहे. आणि ह्या माध्यमातून खरं तर आपल्या नारायणगाव परिसरामध्ये अनेक असे डॉक्टर आहेत की ज्यांना निश्चित स्वरूपात मी म्हणू शकतो की ज्यांच्या हातून एक अत्यंत उंचीचं काम सातत्याने होत असतं आणि सातत्याने सर्वसामान्य लोकांप्रती त्यांची भावना अत्यंत संवेदनशील असते की जो मला माझ्याकडे पेशंट आला आहे त्याच्यासाठी आपण काय करता येईल यासाठी सातत्याने प्रयत्न करणारी ही सगळी मंडळी आहे. अर्थात तालुक्यातलेही डॉक्टरांचा अनुभव मला तोच आहे. मी जेव्हा आळेफाट्यावर फोन करतो किंवा मी जुन्नरला फोन करतो की खरं तर आमचा फोन आल्यानंतर सर डॉक्टर लोक म्हणत असतील याचा फोन नाही आला पाहिजे, कारण आमचा फोन तुम्ही ट्रीटमेंट कशी देता याच्यापेक्षा बिल कसं कमी करता येईल यासाठी येत असतो. अर्थात आमच्याकडून ज्या समाजाला अपेक्षा आहे आम्ही त्या काम करण्याचा प्रयत्न करतो. भरण भाऊ बरोबर ना, तर नाही का नाही ते. परंतु हे सगळं घडत असताना देखील माझी अजूनही विनंती आपल्या सगळ्या डॉक्टर्सला आहे की जी टीम तुम्ही तयार केली ह्या टीमच्या माध्यमातून निश्चित स्वरूपात अजूनही मोठं काम उभं करता येईल आणि ते काम सर्वसामान्य लोकांसाठी असावं ही माझी तुम्हाला सगळ्यांना सगळ्या डॉक्टर असोसिएशनला माझी विनंती असणार आहे. कारण अजूनही अनेक ठिकाणी असे पेशंट आहेत की जिथं आजही खूप वेळा प्रयत्न करून अनेक वेळा बाहेर पुण्यासारख्या ठिकाणी आपल्याला घेऊन जायला लागते आणि त्या माध्यमातून देखील अजूनही आपल्याकडं काम करण्यासाठी भरपूर अशी संधी आहे. मग त्या संधीच्या माध्यमातून खरं तर अनेक वेगवेगळे विषय घेऊन डॉक्टर जोशींची आणि टीमची आमची बरेच दिवस चर्चा चालू आहे एका विषयावर. खरं तर तो विषय लवकर पूर्णत्वास गेला तर निश्चित स्वरूपात डॉक्टर असोसिएशनसाठी सुद्धा त्या गोष्टीचा आपल्याला फायदा होईल आणि आपल्याकडे त्यासाठी जागा देखील उपलब्ध आहे सर. नाही मी वेळ देणार ना सर, तर माझी विनंती, मी तुमचा अधिकचा वेळ घेणार नाही. इथं खूप सारे मान्यवर आहेत, तुमचा अनुभव प्रचंड दांडगा आहे, परंतु अजूनही काही क्षेत्रांमध्ये आपल्याला काम करण्याची गरज आहे ही माझं निरीक्षण आहे. आणि मी कदाचित एखादा शब्द तुमच्याकडून जास्तीची अपेक्षा असेल म्हणूनही मी बोलत असेल, कारण सर्वसामान्य लोकांप्रती जी काही भावना ज्या काही गोष्टी आमच्यापर्यंत येतात त्या पोचण्याच्या मला वाटतं आजचं हे सगळ्यात चांगलं ठिकाण आहे, कारण संपूर्ण तालुक्यातून इथं डॉक्टर वर्ग उपलब्ध आहे. मग त्यासाठी अजून आपल्याला काय करता येईल यासाठी खरं तर आपण एकत्रित बसून अजूनही चांगलं काम उभं करता येईल ही आमची धारणा आहे. आणि त्या दृष्टीने मग नारायणगाव ग्रामपंचायत असतील, आमच्या सरपंचही तर डॉक्टरच आहेत आणि त्या माध्यमातून नारायणगाव ग्रामपंचायत असेल किंवा संपूर्ण तालुक्यातली लोक असतील यासाठी आपण एक चांगला फोरम करून एक चांगली समिती जर गठीत केली तर मला वाटतं ह्यावर आपल्याला चांगलं काम करता येईल. काही डॉक्टरांना समस्या असतील, काही आमच्यासारख्या नेत्यांना किंवा आमच्यासारख्या लोकांना समस्या असतील, याच्यावर आपण एकत्रित काम करू शकतो आणि निश्चित स्वरूपात एक चांगला उंचीचा प्रयोग आपल्या जुन्नर तालुक्यातून शिवजन्मभूमी म्हणून जर उभा राहिला
तर मग मात्र तो संपूर्ण महाराष्ट्रभर गेल्याशिवाय राहणार नाही. अधिकचा वेळ तुमचा घेणार नाही. जे नवनियुक्त सगळे आज अध्यक्ष असतील किंवा त्यांची टीम असेल त्यांना मनापासूनच्या शुभेच्छा व्यक्त करत असताना त्यांच्या हातून उंचीचं म्हणजे सर्वसामान्य लोकांना जे अभिप्रेत आहे ते काम उभं राहावं ही सदिच्छा व्यक्त करत असताना आलेल्या सर्व मान्यवरांचं मनापासूनचं स्वागत करतो. थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय शिवराय. आणि हो, एक झाडांचा उपक्रम तुम्ही घेतला आहे, पण ही सगळी वेलवर्गीय किंवा जास्त वाढणारी झाडं आहे. सर, मला तुम्ही 550पेक्षा जास्त डॉक्टर आहे, 550 झाडं मला द्या. तुम्ही लावायचं काम माझं, तुमच्या नावाने मी लावेल. तुम्ही येऊन फोटो सेशन करा. कारण माझं म्हणणं असं आहे की मी आत्ता परवा दिवशी राजमुंद्रीला गेलतो. राजमुंद्री म्हणजे हे जे ठिकाण आहे की जिथं संपूर्ण भारतभर जिथून झाडं जातात, म्हणजे नर्सरी संपूर्ण भारताची कोणती असेल तर ती राजमुंद्री आहे. आणि मी तिथं जाऊन आत्ता परवा ग्रामपंचायतीसाठी किमान 2,500 झाडं आम्हाला घ्यायची या उद्देशाने आम्ही गेलो. पण 550 झाडं जर तुम्ही देणार असाल तर मग अजून 550 झाडांची ऑर्डर निश्चित स्वरूपात देऊन आपण आपल्या रस्त्यांच्या कडेला, आपण आपल्या गणपीर बाबाच्या डोंगरावर नाही, आमचं काम पहिलं बघा, मग तुम्ही द्या. म्हणजे झाडं जगलेली असतील इथून मागची तर आम्हाला झाडं द्या. माझी विनंती यासाठीच आहे की अधिकचा निधी ग्रामपंचायतला आम्हाला खर्च करता येत नाही. जर ह्या माध्यमातून अजूनही झाडं आम्हाला मिळाली तर अधिकचं काम आम्ही करायला निश्चित स्वरूपात तत्पर आहोत. आपल्याकडे टँकर आहेत, आपल्याकडे टीम आहे, आपल्याकडे झाडं लावण्यासाठी माणसं आहेत. आणि तुमच्यासारख्यांची साथ जर मिळाली तर निश्चित स्वरूपात ह्यापेक्षा अधिक उंचीचं काम उभं राहील. आणि निश्चित स्वरूपात इथून पुढचं मी सातत्याने प्रत्येक लग्न समारंभामध्ये तेच सांगत असतो की आपण अमरावती आपली व्हायला नाही पाहिजे, नाही तर आपण दुपारची लग्नच करू शकत नाही. 46 डिग्री झाल्यावर बाहेरच पडता येणार नाही, लग्न कुठून करणार. म्हणून माझी विनंती आपल्या सगळ्यांना हीच असणार आहे की आपण जर सगळ्यांनी मिळून, जर तुम्ही सगळ्यांनी ठराव करून आम्हाला जर झाडं दिली तर निश्चित स्वरूपात ती जगवण्याचा उपक्रम हा आमच्याकडे लागला हा शब्द देतो. आणि पुन्हा एकदा खरं तर आपल्या सगळ्यांचं मनापासूनचं स्वागत. जे अध्यक्ष उपाध्यक्ष टीम झाले त्यांचं मनापासूनचं अभिनंदन करतो. आणि खरं तर गुंजावडीला कबड्डीच्या स्पर्धा आहेत. नेते तुमची परवानगी घेऊन पुढच्या कार्यक्रमाला जाण्यासाठी रजा घेतो. थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय शिवराय. धन्यवाद सर. माननीय शरददादा लेंडे, माजी